पुढची बातमी आपण बघणार आहोत. आज विवेकानंद जयंती अर्थात युथ डे साजरा होतो. आजचं युग विज्ञानाचं युग आहे आणि याच दृष्टिकोनातून खरं तर तरुण पिढीने समोर जाण्याची गरज आहे. अशाच आसपास जे तरुण शिकण्यासाठी तयार आहे, जी मुलं शिकण्यासाठी तयार आहेत, त्यांचा संशोधनासाठीचा दृष्टिकोन तयार व्हावा, जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी एक संशोधक, एक जी व्यक्ती आहे ती ठाण्यामध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते याविषयीचा एक रिपोर्ट. गणपतीचे मंत्र म्हणणारा उंदीर, सैनिकी रणगाडा, वेगवेगळे रोबो जर मुलांना खेळता खेळता स्वतःच तयार करता आले तर हो, हे शक्य आहे. कारण ठाण्यातल्या या मुलांना तसं मार्गदर्शन मिळतंय ते शास्त्रज्ञ पुरुषोत्तम पाचपांडेंचं. मुलांमध्ये संशोधन वृत्ती जागृत करण्याचं काम सेंटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. त्याच माध्यमातून एक रोबोटिक सँडल आम्ही इन्व्हेंट केलं. महिलांच्या सुरक्षेसाठीचं जगातलं पहिलं गॅजेट हे नावाजलं गेलं आणि आता जवळजवळ त्याचं आता रिसेंटली ते नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये सुद्धा त्याला जवळजवळ 250 महिला संशोधकांसमोर त्याला प्रेझेंट करण्यात आलंय. आपल्या वेगवेगळ्या संशोधनात आसपासच्या जिज्ञासू मुलांनाही सामावून घ्यावं या विचारानं 2 वर्षांपूर्वी पुरुषोत्तमनी चिल्ड्रन टेक सेंटर ही संस्था सुरू केली. मी इथे 2 वर्षापासून येतो आणि सरांनी इकडे आम्हाला प्रोग्रामिंग, बेसिक सर्किट मेकिंग, लॅच सर्किट मेकिंग आणि असे वेगवेगळे सर्किट जे बेस इंजिनिअरिंगला शिकवतात तसे शिकवलेत. आम्ही हे प्रोजेक्ट ग्रुपमध्ये बनवतो डिस्कस करून आणि नंतर जे कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये जातो, जसं नॅशनल काँग्रेस कॉम्पिटिशन अँड देन नंतर इंटरनॅशनल लेवलवरती जातो. 7 वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी मिळवलेल्या पुरुषोत्तमनं वैद्यकीय क्षेत्रासाठीही महत्वाचे शोध लावलेत. मी माझं एज्युकेशन औरंगाबादला कंप्लीट केलं. त्याच्यानंतर IITशी संलग्न कंपनीमध्ये ऍक्च्युली मी इंटरव्ह्यू सिलेक्ट झालो त्यांच्या जॉबसाठी. त्याच्यानंतर मी आर्टिफिशियल किडनी क्लिनिंग मशीन मेडिकल सेक्टरमधल्या काही प्रोजेक्टवरती मी स्वतः काम केलं आणि अशा प्रकारचे मशीन आम्ही भारतात पहिल्यांदा बनवलं की जे अगदी स्वस्तात उपलब्ध पेशंटसाठी होऊ शकेल. मुलांपाठोपाठ आता रोजच्या कामातून वेळ काढून काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या महिलांसाठीही पुरुषोत्तम वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. स्वतः संशोधन करत असताना त्यातून नवीन संशोधक तयार करण्याचा पुरुषोत्तमचा हा प्रयत्न येत्या काळात चांगले तरुण संशोधक घडवेल यात शंकाच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत रोहन कदम, IBN लोकमत, ठाणे. आणि